निश्चित आपण टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकता प्लेअर ऑफ द नाईट जो खेळाडू ठरेल 40चा असो 50चा असो त्याच्यासाठी आपण पाहतोय रवींद्र तरी सरांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची एक राज्याभिषेकची एक फ्रेम आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सन्माननीय विनोदजी ठाकरे, त्याचबरोबर आपण पाहू शकता विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, त्यानंतर माजी अध्यक्ष आपण पाहू शकता अरविंदजी भोईरसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। 3 दिग्गज 3 स्टार आपण पाहू शकता आमच्या प्राइस डिस्ट्रीब्युशनमध्ये। यस, ज्यावेळेस आता या ठिकाणी प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस सज्ज होतील आमचे परम मित्र कालाराम केनी सर। धन्यवाद मनोज ठाकरे। मित्रांनो आपण पाहतो भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025। चला 50+चा हा चौथा सामना आपण मैदानातून पाहणार आहोत। बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा आणि श्याम स्पोर्ट दामणगाव फलंदाज लगेच पाठवायचे आहेत। बाळारामजी भोईर संघनायक आपली सलामी जरी लगेच पाठवा आपण। केस अतिशय चांगली स्पर्धा भूतो न भविष्यती संजयभाई म्हात्रे साहेबांच्या मान सन्मानार्थ स्पर्धा। चला चला 50+चा हा सामना आपण पाहणार आहोत। चला बालाजी स्पोर्ट बाळारामजी भोईर आपण आपली सर्वजणी लगेच मैदानामध्ये रवाना करायची आहे। मान्यवर कक्षामध्ये आपण संजयभाई म्हात्रे साहेबांना पाहतोय, विनोददादा ठाकरे आहेत, अरविंदजी भोईर साहेब आहेत, मंगेशदादा भोईर, प्रमोददादा भोईर आहेत, प्रदीप जोशी आहेत, रवींद्र तरे साहेब आहेत, प्रल्हाददादा नाईक आणि संतोषजी तरे ही सर्व मान्यवर मंडळी मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। चला चला बालाजी स्पोर्ट चला फलंदाज पाठवा आपण। यानंतरचा पुढील सामना असेल 40+ मधून मातोश्री चाविंद्रा आणि शिवनेरी स्पोर्ट। चला बघा एका मिनिटामध्ये आपल्याला फलंदाजीची जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे, फास्ट करा। बालाराम भोईर या संघाचे संघमालक आहेत। $50+ फॉर्मॅटचा हा चौथा सामना आहे। या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील सर आहेत आणि सलामी जोडी मैदानाकडे रवाना झालेली आहे। नक्कीच रवींद्र पाटील जय सरवली आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे रवी भोईर ही सलामी जोडी मैदानामध्ये रवाना झालेली आहे। जागृत मराठा राहणार टीम लवकर फोटो काढून घ्या, चेंडू पडण्याआधी फोटो काढा। अतिशय चांगली स्पर्धा गुरुदत्त चौटारवा क्रीडानगरीमधून आपण अध्यक्ष चषक BPL 2025 ची दुसरी रजनीबाजी। नक्कीच भूतो न भविष्यती मातोश्री चाविंद्रा आणि शिवनेरी स्पोर्ट आम्ही 40+चा यानंतरचा सामना असेल। इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत। दोन्ही टीम बघा खास करून शिवनेरी स्पोर्ट आमने टीम मातोश्री चाविंद्रा टीम इथे उपस्थित आहे। त्यानंतर माता भगवती इंटरप्राइजेस आणि बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा 40+चे सामने आहेत। बघा यानंतर आम्ही 4 संघांना आवाज दिलेला आहे। सर्वांनी जे आम्ही सूचना करतो त्याचं पालन करा प्लीज। लाईव्ह स्पर्धा आहे, वारंवार आपल्याला सूचना देणं देखील उचित नाहीये।
चला लगेच आपण जाऊया चालू सामन्याकडे. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाचे गोलंदाज अनंता केनी, उदय म्हात्रे दिवा एक्सप्रेस. इथे हा चेंडू स्लाइस करायचा होता, बॅटला चाटून चेंडू एसटी रक्षक वसंत यांच्या हातामध्ये विसरतोय. फलंदाज झेलवाच्या स्वरूपात रवी भोईर. मोठी विकेट. पहिले चेंडूवर अनंत केनीच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी टी-शर्ट सर्कल क्रॉस करा. आपल्याला सूचना नसेल डायरेक्ट पेनल्टी. आणि 3 ओव्हर 15 मिनिटं, 2 मिनिटात कमिटीकडून 18 मिनिट लागला तर 2 धावा पेनल्टी आणि 1 खेळाडू अतिरिक्त आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तो चांगला चेंडू. विकेट घेतल्यानंतर अनंत केनीनं हा चेंडू देखील संजय पाटीलला डॉट टाकलाय. अनंत केनी जय बजरंग गोरसी या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. इथे देखील चांगला चेंडू. बॅटची काढा. अजून एक फलंदाज झेलबाच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज उदय म्हात्रे आणि टी-शर्टची सर्कल चुकलेले आहेत. 2 धावा. इथे पेनल्टी. क्या बात है. खात्यामध्ये की नाहीये आणि 2 धावा पेनल्टी. सर्कल लक्ष ठेवा. क्रॉसिंग ने हा चमत्कार केलाय. बघूया उदय म्हात्रे दिवा एक्सप्रेस या नावानं या संघटनेमधून ज्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. फलंदाजीसाठी बालाजी स्पोर्ट ठाकूरबारा असरवली बऱ्या टीमकडून पहिल्या चेंडूवर 1 सिंगल धाव पॉइंट रिझन मधून कंप्लीट केलेली आहे. सिनियर गोटिया गावदेवी पिंपळगड संघाचे खेळाडू आहेत. सिंगलनं खातं तर खोललेलं आहे उदय म्हात्रेचं. 9:21 या मॅचचा पहिला चेंडू पहिल्या इनिंगचा टाकलेला आहे. 4 चेंडू 2 विकेट 1 डॉट 1 सिंगल आणि 2 धावा पेनल्टी. नक्कीच साप सिडीचा खेळ आहे. कधी वर तर कधी खाली. BPL नेहमीच भरपूर काही खेळवण्यात देऊन जाते. इथे चेंडूला उडवलाय. बघूया विलास पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केलेत. फलंदाज रवींद्र पाटील चांगले खेळाडू आहेत. धावसंख्या 3. 5 चेंडू 3. अनंत केने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकतील. चांगला चेंडू. इथे स्विंग अँड मिस गतीनं बीट केलाय फलंदाज रवींद्र पाटील यांना. पहिल्या ओव्हरमध्ये धावाले फक्त 3 आणि गडीबाद झाले 2 आणि बाद झालेले फलंदाजीमध्ये रवी भोईर 0वर तर संजय पाटील देखील 0वर बाद झालेत. नक्कीच इथे
3-2 अशी पहिल्या ओव्हरमध्ये आपण नाजूक स्थिती पाहतोय. बालाजी स्पोर्ट सरवली बडा बघूया. ओव्हर नंबर 2 साठी गोट्या एक सिनियर खेळाडू आहेत, संघटनेचे एक सिनियर खेळाडू. उदय मात्रे ऑन साइडला चेंडू केलेत. अगदी चांगला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलेला आहे. 2 धावा, 2 धावेने संघाचे टोटल 5. 7 चेंडू मध्ये 5, 2 बाद 5. बघूया इथे हा चेंडू देखील उदय मात्रेनं टॅप केलाय. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्नाने यश आलाय. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. 2 धावेने संघाचे टोटल 7. चेंडू टाकून झालेत 8 आणि धावा बनले 7. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. इथे हा चेंडू सध्या आपण पाहिला तर मिडॉन रिझन मधून उचललाय. धावसंख्या 8. हा चेंडू ऑन साइडला. चेंडू अगदी आपण पाहिलं तर अनंत केने चेंडूला उचलतात. दोन धावाने संघाची टोटल दुहेरी अंकामध्ये 10. हा चेंडू सोडून दिलाय फलंदाज रवींद्र पाटीलनं. त्यांचा भाऊ पाटील सरांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल वाईटची स्वरूपात अवंतर. धावसंख्या 11. 1 ओव्हर 4 चेंडू. हा चेंडू प्ले केला आहे. दिशा दिलेली आहे चेंडूला. स्केअर ऑफ द विकेट. डीप मधून चेंडूला उचललाय. फक्त आणि फक्त इथे 2 धावा धावून पूर्ण केले. उदय मात्रे देखील आज 4 चेंडूंचा सामना केला 6 वर. रवींद्र पाटील 4 चेंडूमध्ये 6 वर. रवींद्र भोईर बाद झाले 1 चेंडूनिशी 0 वर. संजय पाटील 2 चेंडू 0. हा फटका रुंची मिळाली. बघूया काय चांगले प्रयत्न दिलीप पाटीलचे. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. 2 धावीनं संघाचे टोटल 15. सिंगल डबल न धावफलक हातात ठेवलेले आहे. 2 ओव्हर 15. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. चला नक्कीच पहिल्या 2 ओव्हरसाठी 9 मिनिटं घेतलेली आहेत. नक्कीच अगदी चांगला टाइम रेट आपण पाहिला तर चान्स फॉर धामणगाव टीम कडून 9:21 आणि 9:30 बरोबर 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट केले आहेत. धन्यवाद. बघा यानंतरचे दोन्ही टीम संघ मालक संघ कर्णधार खास करून शिवनेरी स्पोर्ट आम्ही संघटक आपण आली ती रिपोर्टिंग करा. मातोश्री साविंद्रा
गोलंदाज दिलीप पाटील की श्याम स्पोर्ट धामणगाव टीम सलग दुसरा सामना खेळते. पहिले 2 ओव्हरसाठी फक्त 9 मिनिटं घेतलेली आहेत. चांगलं सहकार्य सर्व संघांना असं सहकार्य करा. चला दिलीप पाटील फलंदाज उदय मात्रेसाठी राऊंड द विकेटनं ओव्हर नंबर 3 ची सुरुवात करतात. तेज तरार अगदी चेंडू सुरू आहे का आपण पाहिलाय. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा गोलंदाज दिलीप पाटीलच्या माध्यमातून. इष्टांच्या मागे वसंत आहेत. चांगले खेळाडू आहेत श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे. हा चेंडू टर्न केलाय. चेंडू अगदी चाललाय. शॉट फाईन लेग रिझन मध्ये गोटे तिथे उपस्थित. फक्त एक सिंगल धाव. सुनील म्हात्रे आणि उदय म्हात्रे का असतात. बॅट कट आहे. सुनील म्हात्रे मला वाटतं लेग बाईज द्यायची होती का काय नाही. यस इशारा केला. दोन्ही चांगले मित्र आहेत. नेहमीच एक चकमक या 2 सहकारी मित्रांमध्ये पाहायला मिळते. दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे आणि आपले पंच सुनील म्हात्रे. धावसंख्या 16. 14 चेंडू 16 धावा. हा फटका रवींद्र पाटील यांच्या बॅटमधून. विलास पाटील चांगली फिल्डिंग. इथे विकेटचं पतन. फलंदाज उदय म्हात्रे साईनाथ पाटील न्यू बॅटर. सई चेंडूला हवेमध्ये खेळलेत विलास पाटील. वेल जज कॅच. अतिशय चांगला झेल दिलाय. आपण पाहिलं तर विलास पाटील सरांना आणि मला वाटतं याआधी बरेचसे त्यांनी झेल घेतलेत. मात्र असा पहिला झेल असेल की ते जमिनीवर पूर्णपणे पडले नाहीयेत. चांगला झेल घेतलाय. वाह विलास पाटील यांचा झेल दमन चषकामध्ये देखील आपण पाहिला तर एका चांगला डान्स करून त्यांनी झेल घेतल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला होता. त्या झेलची देखील भरपूर चर्चा आपण पाहिली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर श्याम पाटील ओमसाई पिसे या संघाचे खेळाडू चांगले खेळाडू आहेत. मात्र उशिराने त्यांना या बालाजी स्पोर्ट सर्वबडा संघाकडून फलंदाजीला पाठवले. 6व्या क्रमांकावर. एकच धावेल साई पाटील. 2 ओव्हर 5 चेंडू. धावा बनले 4 बाद 18 म्हणजे 17 चेंडू टाकलेत आणि 18 धावा बनल्यात. रवींद्र तरे सरांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी या स्पर्धेसाठी त्यांची देखील भरपूर उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संतोष तरे असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, रवींद्र तरे सर असतील. अगदी भाई यांचे एक चांगले जवळीक सहकारी मित्र आहेत. आज प्रल्हाददादा नाईक देखील आहेत. मात्र शांत बसलेत. गावदेवी भागवत टीम असली की ते थोडेसे ऍक्टिव्ह असतात. थोडेसे चिंतेत आहेत. बघूया अगदी नक्कीच संतोष जोशी यांच्या टीम मधून शिवनेरी स्पोर्ट आमनी या संघाकडून प्रल्हाद नाईक आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर अगदी कंप्लीट केली आहेत.
श्याम स्पोर्ट धामणगाव टीमच्या गोलंदाजानं आता शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर विलास पाटील 3 ओव्हर 4 बाद 19. विलास पाटील एक सिनियर खेळाडू विलास बालू या नावानं भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची ओळख आहे. वेलकम भानुदाजी पाटील. काल देखील सर्वांची नाश्त्याची उत्तम सोय आणि आज देखील त्यांच्याकडून आपल्याला सर्वांना नाश्त्याची सोय झाली. आज बिस्किट आलेले आहेत. धन्यवाद भानुदास भाऊ पाटील. वाह वाह एक नंबर काम आहे. नक्कीच इथे एक सिंगल धाव संख्या 20. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे 12वे खेळाडू विष्णू ठाकरे. चला टीम मीटिंग चर्चा आपण नक्कीच कमी करायची आहे. सामना आपण थांबवू नका प्लीज. हिम्मत त्यांनी नेहमीच आपली किंमत दाखवलेली आहे. विक्रम स्पोर्ट वणूकर संघाकडून खेळताना खेळाडू पाहायला मिळते. चला इथे देखील फलंदाज सेफ आहेत. नाही नक्कीच भाऊ सरांनी इशारा केलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या 21 झालेली आहे. पहिला बोल नाही बघला ना माझ्या वावरूनच होती यंदा तुम्ही दवा मापका जाऊन मापच ठेवता. इथे हा फटका अतिशय चांगला आपण पाहतोय. श्याम पाटील त्यांच्या बॅट मधून 2 धावा आलेत. 2 धावाने संघाची टोटल झाली होती 24. चला फक्त 3 चेंडू या इनिंगची शिल्लक आहेत. हा चेंडू देखील डॉट आलाय. चोवीस धावा विलास पाटील. इथे हा चेंडू ऑन द ऑफच्या अंदाजाने श्याम पाटील गेलेत. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केलेत. बाजीराव नॉन स्ट्राईकला आहेत आणि स्ट्राईकला आहेत श्याम पाटील. धावसंख्या 26. शेवटचा 1 चेंडू. चला दोन्ही टीम संगणक
नक्की सलग 2 दिवस भानुदास पाटील दापोडे यांच्याकडून आपल्याला नाश्त्याची सोय झालेली आहे. मी अध्यक्ष साहेबांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच धन्यवाद. नक्कीच नक्कीच खूप खूप धन्यवाद. इथे हा चेंडू अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझनला स्टॉप केलाय. मिळतील धाबा 2. पहिल्या इनिंगची समाप्ती. धाबा बनवलेत बालाजी स्पोर्ट सर्व बारा टीमनं 28 आणि विजयाचं लक्ष्य 29 धावांचं. आपण जाऊया पुढील 40+ सामन्याची 2 धावा पेनल्टी आहेत त्या मी तुम्हाला ऍड करू. जेव्हा तुमची फलंदाजी चालू होईल श्याम स्पोर्ट धामणगाव तेव्हा तर तुम्हाला 2 धावा पेनल्टी ऍड होतील. ती शॉटची जी सर्कल आहे ती तुम्ही जो नियमाचा भंग केला आणि त्या 2 धावा पेनल्टी म्हणून तुम्हाला डिक्लेअर केलेल्या आहेत. यस चला शिवनेरी स्पोर्ट आमने टीम आणि मातोश्री साविंद्रा. चला दोन्ही टीम या भानुदास भाऊ या आपले शुभ असते. आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. नक्कीच आज भानुदास पाटील भाऊ यांनी लेमन गोले आणले सर्वांसाठी आणि बिस्किट. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. चला या सचिन पाटील शिवनेरी स्पोर्ट आमनी जगदीश दादा म्हात्रे या बड्डे बॉय. नक्कीच तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुफान पिंपळास या संघाच्या अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आहेत. चला या प्रमोदाचा भाऊ आपण देखील या. चला रामशेठ पाटील या आपण 40+ फॉर्मॅटची आजच्या दुसऱ्या रजनीमधून पहिली मॅच भानुदास पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आणि अध्यक्ष संजयभाई म्हात्रे कुंदन पाटील साहेब. कोण आवाज देतील? सचिन पाटील. संजयभाई म्हात्रे अशी कॉलिंग आणि संजयभाई म्हात्रे झालेले आहे. नक्की शिवनेरी स्पोर्ट आमने संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा. बंदल भाऊ आपलं देखील खूप खूप स्वागत आणि आभार. तर मित्रांनो 40+ फॉर्मॅटच्या सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने टीम नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे मातोश्री साविंद्रा टीमला. धन्यवाद. हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण पाहतो 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती
पोचली ती म्हणजे 28 आणि 29 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या वेळ कमी खर्च करून. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघास विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. 29 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. पाहूया कशा प्रकारे पूर्ण केले जाईल. यानंतर मातोश्री चाविंद्र आणि शिवनेरी आमने ही मॅच पाहायला मिळेल. शिवनेरी आमने संघाने टॉन जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित आपण पाहतोय भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्मान्य अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन. आपण व्यासपीठावरती त्यांना पाहू शकता. त्यांच्या समेत रवींद्र तरेसर, प्रल्हादजी नाईक यांना आपण पाहू शकता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. खेळाला लवकर लवकर सुरुवात करा. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. एकोणतीस धावांचं लक्ष्य आहे 4 षटकामध्ये. पाहूया शानस्पोर्ट धामणगाव संघ कशा प्रकारे सुरुवात करेल. आपण पाहिलं तर मागील मॅच गमावलेले आहे. जागृत मराठा राणाला संघासमोर खेळत असताना 52 धावांचं टार्गेट होतं, परंतु ते पूर्ण करता आलं नाही आहे. या ठिकाणी गोलंदाजी खूप चांगली झाली आणि आता मात्र 29 धावांचं लक्ष समोर आहे. पाहूया इथं मात्र पहिल्या विजयाचं शंकनाथ फुकला जाईल का हे पाहण्यासारखं राहील. 50+ मध्ये आपण आज पहिला सामना खेळला कालिकामाता खारबाव कासने याच्यामध्ये. बालाजी स्पोर्ट सरवली त्यांच्या अगेन्स्ट होता. त्या ठिकाणी खारबाव संघ विजय झाला. त्यानंतर आपण पाहिलं की बर्फाने बाबा टेमगर आणि रिद्धिसिद्धी काल्हेर ती मॅच झाली. त्याच्यामध्ये रिद्धिसिद्धी यांनी मात्र विजय संपादन केलं. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस इनफिल्डच्या वरतून पहिल्या चेंडूवरती स्लाइस केला जात आहे. चेंडू फेकून दिलं जातं सीमा पार. दणदणीत चौकार. पाहतोय प्लेअर कम आहे त्या अनुषंगाने पंचांच्या माध्यमातून 2 धावांची या ठिकाणी पेनल्टी लावली गेली आहे. पहिलं षटक समाप्त होईल त्यावेळेस त्या ऍड केल्या जातील. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, परंतु 1 धावेपासून रोखू शकत नाहीये. यस यस या ठिकाणी आपण पाहू शकता जगदीशजी म्हात्रे साहेब आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, त्याचबरोबर आपण पाहू शकता दयावान भंडारी आणि रवींद्र तरेसर यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात आणि आमच्या संपूर्ण पॅनल तर्फे सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे आपण पाहतो उप सचिव पाहायला मिळतात आणि खूप चांगली मेहनत घेत आहेत. निश्चितच आपण पाहतोय. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीला होती सुरुवात. या वेळेस हवं तसं बॅटवर ते आला नाही आहे.
आणि या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जी आहे ती आता मात्र आपण पाहतोय 6 या अंकावरती. 29 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. संजय पाटील गोलंदाजी मार्क वरती, परंतु त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये चांगली होताना पाहायला मिळते. या वेळेस पाहतोय चांगला फटका आहे. पाहूया दुरून शत्रशिक येतोय पोचला जाईल का? क्या बात आहे. क्रिकेटचा खेळ परंतु फुटबॉलचा रिझन. चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धाव्याने या ठिकाणी धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा 8 या अंकावरती जाऊन पोहोचत आहेत. संजय पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुढे चेंडू या वेळेस स्लाइस करायचा होतं. कव्हरला मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी. शेखर मयेकर आज आत्मविश्वास त्यांचा हवं तसा पाहायला मिळत नाहीये. दर मॅच मध्ये कुठेतरी गफलत होताना पाहायला मिळते. पुढे चेंडू या वेळेस क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेला. निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आली ती म्हणजे 8. प्लेयर कमी आहेत त्या अनुषंगाने दिल्या जातात 2 धावा. पॅनल्टीच्या त्या ऍड केल्या जातील. सर्कलच्या 2 धावा त्या ऍड केल्या जातील. अल्पेश गायकवाड अजून कुठली पॅनल्टी अजून बाकी आहे? 12वीची अजून बाकी आहे का? बघा अजून खोदून काढा. 6 झाल्या. यस, आपण पाहतोय 12व्या खेळाडूच्या 2 धावा. सर्कल क्रॉस झाले नाहीत त्या 2 धावा. प्लेयर कमी आहेत त्या 2 धावा म्हणजे 6. ऑलरेडी 8 धावा धावफलकावरती होत्या म्हणजे या 6 धावा ऍड केल्या जात आहेत म्हणजे 14 धावा धावफलकावरती जमा होत आहेत. निश्चित पगार कमी तेव्हा हप्त्यावर हप्ते कसे फेडणार? कसा विजय संपादन करणार? पाहूया. गोलंदाज उदय म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. प्रमोदजी भोईर कुठे आहेत? गोलंदाजीसाठी आलेत. चला खेळा लवकरात लवकर सुरुवात करूया आपण. धावसंख्या धावफलकावरती 14 लागली गेली. 29ची आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहतोय की 15 धावांची आवश्यकता आहे. मातोश्री चाविंद्रा आपली बॉलर लिस्ट आमच्याकडे पोहोचवायची आहे. मातोश्री चाविंद्रा आपण सिलेक्टेड बॉलर लिस्ट जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. बारावीची नाही द्यायची का? यस, बरोबर आहे. इथं 11 प्लेयर होत नाही. 12ची पेनल्टी पण कमिटी नियम लावते आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे सूचना येते त्या पद्धतीने आम्ही ती पुकारली जाते. उदय म्हात्रे क्या बात आहे. जेव्हा उदय म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येत आहे त्यावेळेस प्रमोदजी भोईर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. पाहूया. षटक क्रमांक 2 उदय म्हात्रे दिवा एक्सप्रेस म्हणून संबोधलं जाणारा हा गोलंदाजी मार्क वरती. धावा भरपूर कमी आहेत वाचवण्यासाठी. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 12. पाहूया पुढे चेंडू गोलंदाजी मार्क वरती तयार होते. यावेळेस क्या बात आहे. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉक्टर श्याम त्यांच्या माध्यमातून अडवला जातोय. 1 धाव या ठिकाणी खर्च केली जाते. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजून 16 धावेची आवश्यकता आहे. इथनं येणारे चेंडू जे आहेत ते 17 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 16 धावेचं. पाहूया काय घडेल. जसजशी रात पुढे जाते, जशी रजनी पुढे सरकते तसतसे धावांचा जो आलेख आहे तो निच्चांकापर्यंत जाताना पाहायला मिळते. या ठिकाणी तेच दिसतंय. पुढे चेंडू पाहूया.
यावेळेस मात्र बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीची मागणी केलेली आहे. ज्ञानेश्वर मामा धावतोय धावतोय धावतोय. जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि एक व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एक धावतोय तयार. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी लाईन आणि लेन मध्ये बिघाड पाहायला बोलतोय. पाहूया. या वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक कायद्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. निश्चित एकेरी दुहेरी अर्थात सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर मात्र आपण पाहतोय की सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, कारण डावामध्ये अजूनही बनून आहेत चान्सपोर्ट धामणगाव चांगल्या स्थितीमध्ये आहे, सुस्थितीमध्ये पाहायला मिळतंय. या वेळेस पाहतोय आपण क्या बात आहे. चेंडू मात्र थांबत नाहीये, जातो सीमा पार आणि हा चेंडू आहे वाईट म्हणजे मिळतोय पंजा. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 22 अंकावरती. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 8 धावेच्या प्रत्यक्षासाठी किती वेळ जाईल हे पाहण्यासारखं राहील. या वेळेस मात्र टर्न केले गेलं आहे आणि इथं मात्र 2 धावा जमा केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 24 या अंकावरती. यस आमचे एक्सपर्ट कोरर आमच्यावर माहिती पोहोचवत आहेत की विजयाचं समीकरण आता मात्र 5 धावांचं उरलेलं आहे. दिवा एक्सप्रेस हवं तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. या वेळेस मात्र अधिक उंच उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि या वेळेस आपण पाहतोय दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु झेल काही घेतलं नाही. या 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. या 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या पुढे सरकते 26 या अंकावरती. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉलला 2 विकेट घेतले तरी 1000 रुपये दिले जातील प्रमोदजी भोईर यांच्या माध्यमातून. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र उडवलाय, हवेमध्ये आहे परंतु सेफ लँडिंग होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर इज लेवल या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धावेची आता मात्र आवश्यकता आहे. आता ही मॅच आहे ना. यानंतर शिवनेरी आमने आपण लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. विलासजी पाटील कमिटी मेंबर आपणास थांबायचं आहे, कुठे जायचं नाही आहे. यस जे कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती असेल की आपण थांबायचं आहे. संजयभाई म्हात्रे साहेबांनी आपणास थांबण्यासाठी सांगितलेलं